नमस्कार. सह्याद्री न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सगळ्यांचं परत एकदा मी सूर्या स्वागत करतोय. दर्शको, सध्या मी सांगोला तालुक्यातील कोळा जिल्हा परिषद गटातील जुजारपूर या गावामध्ये आहे. जुजारपूरचा आज बाजार आहे. काही नागरिक इथं आपल्या सोबत आहेत. गावचा बाजार म्हणला की थोडं रहदारी असते. काय नागरिक आपल्या सोबत आहेत. नमस्कार. काय नाव? समाधान पाटील. पाटील साहेब, इकडं कसं आहे वातावरण सांगोला जिल्हा परिषद कोळा गटाचं? सांगोला जिल्हा परिषदला एकंदरी हा सांगोला तालुका शेतकरी कामगार पक्ष बर. आणि दीपक साळुंके पाटील बर. यांच्या नावाने ओळखला जातो. बर. त्यामुळं कोळा गटात आता युती झालेली आहे. बर. दीपक साळुंके पाटील आणि बाबासाहेब देशमुख. बर. इथं भाजपला वगैरे किंवा बाकीच्या पक्षाला जास्त महत्व नाही भेटलं. बरं, बापूने पण ताकद लावली असं कार्यकर्त्यांच्या पाठीमागे? नाही नाही नाही, किती जरी ताकद लावली तर हा कोळा गट असतानाच दीपक आबा आणि बाबासाहेबाचा असतानाच मुळात आहे. बर. गेली 50 वर्षापासून. बर. त्याच्यामुळे काय ताकद लावली काय केली तर ताकद लावायची त्यांचं काम आहे, करणार ते, त्यात काय वाद नाही. कशी फाईट कशी राहील वाटतं? नाही, फाईट नाही म्हणता येणार. फाईट नाही, शक्य नाही. फाईटला हेच नाही जास्त, त्याच्यामुळे फाईटचा काही विषय नाही, जास्त फाईटचा काही नाही. उमेदवारांचं काय कसं होईल वाटतं? उमेदवार किरण पांढरे जो आहे, बर. किरण पांढरे चांगला आहे, धडाडीचा नेता आहे, तरुण आहे. बर. आणि बाबासाहेब देशमुख, दीपक आबा साळुंके पाटील यांनी गेली जवळजवळ 50 वर्ष त्यांच्या कामाची पकड आहे. बर. अगदी रोड पासून, अगदी मंदिरापासून, बर. अगदी वड्याच्या बंधाऱ्यापासून, बर. या प्रत्येक कामामध्ये गणपतराव देशमुख आणि दीपक आबा साळुंके पाटील या दोघांनी गेली 50 वर्षे काम चांगलं केलं. त्याच्यामुळं लढत वगैरे काय नाही, तर चांगला एकदम खुला गट आहे. आता तुम्ही लढत वगैरे नाही म्हणता, पण गल्ली ते दिल्ली भाजप असं चाललेलं आहे सगळीकडे. सांगोला तालुक्यामध्ये भाजपला महत्व नाहीये आणि शहाजी बापूला बी महत्व नाही. शहाजी बापू हा 50 वर्ष पडत आलेला माणूस आहे. हा एक वेळेस फक्त दीपक आबांनी सहकार्य केलं म्हणून निवडून आलेला आहे. आता त्याचं महत्व वगैरे काय नाही. हे तालुका शेतकरी कामगार पक्ष आणि दीपक आबा साळुंके पाटील यांच्याच बापूंच्या कार्यकाळात देखील भरपूर मोठ्या प्रमाणात विकास कामं झाली. नाही, विकास कामं आहेत कुठं? विकास काम वगैरे काय नाहीत. मग विकास कामं आहेत म्हणजे पैसे वाटलं किंवा पैसे घेतले दिले ह्याला विकास नाहीत ना. मग शक्य नाही. होय. काय नाव? शिवाजी पाटील. काय करता? मी पुण्याला असतो. पुण्याला असताय? गावाकडे गावी पण असतो, कारण शेती वगैरे आहे. येऊन कसं आहे पुणे बघताय गावाकडे बघताय, कसं वाटतं तुम्हाला? आहे डिफरन्स आहे, पण ह्या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाची पकड आहे आणि कोळा गटात दीपक आबांचं पण काम आहे. या दोन्हीचं कॉम्बिनेशन झाल्यामुळं एकतर्फी होऊ शकते. हो, कारण आजपर्यंत तुम्ही जर भाजपची देशभर हवा चालू आहे. आजपर्यंत तुम्ही कोळा गटाचा इतिहास बघितला तर तुम्ही काय बघा, हो, आजपर्यंत पंचायत समिती असो, जिल्हा परिषद असो, तर कधी पर्टिक्युलरली शहाजीबापूंना यश आलेलं नाही या ठिकाणी. हा, मग आता तरी दीपक आबांची ताकद शेकापला भेटलेली. उमेदवारांचं काम कसं वाटतं या ठिकाणी? उमेदवार आता उमेदवार तर आहेत. शेकाप ज्यावेळेस शेकाप असेल किंवा राष्ट्रवादी असेल, उमेदवाराची पारख करताना म्हणजे त्यामध्ये ते कॉम्प्रोमाइज कधीच करत, एकदम परफेक्ट. आणि कार्यकर्त्यांचा नेतेमंडळीवरती विश्वास आहे. हा, आणि शेवटी इथं उमेदवाराला पण महत्व आहे, त्याच्यापेक्षा पक्ष कार्यकारिणीला पक्षाला महत्व आहे. त्यामुळं व्यक्ती केंद्रित सेंट्रिक ही निवडणूक तशी होत नाही. मध्ये इथं संघटनेला महत्व आहे. संघटनेला. तुमचं काय म्हणणं आहे? काय करता? नाव सांगा. फुलचंद पाटील आहे. पाटील साहेब हा, कसं? पुण्याला राहतो. पुण्याला राहता. आता मतदान कुठे आहे? पुण्याला आहे का? नाही, इथं गावीच आहे. गावी. मतदानासाठी खास आलेलो. खास मतदानासाठी आला? मतदानासाठी. कसं काय कुणी? कारण आम्हाला असं वाटतंय की आता जो येणारा उमेदवार आहे, नौका उमेदवार आहे, काम करणारा उमेदवार आहे, त्यामुळे त्याच्याकडे आमची अपेक्षा आहे, म्हणून आम्हाला मतदान करणं गरजेचं आहे. त्यासाठी एवढी वर्ष सत्ता होती, काम झाली नाही का? एवढे दिवस तुम्ही दिलेली सत्ता निवडून कामं झालीत ना? नाहीत कशी कामं झालेली? कामं झालेली आहेत अजून पण. आता इथं फाईट लागली असती, पण आबांना सपोर्ट दिल्यामुळं वन वे. आबांना सपोर्ट? आबाच्या सपोर्टमुळे वन वे. आबांचा मोठा सपोर्ट राहील. भरपूर मोठा आबा. हा जो गुन्हापाडी, जुजारपूर,
जुनून इथं मोठा आबांचा हे आहे. आपलं काय नाव? रवींद्र पाटील. पाटील साहेब. पाटील भरपूर दिसतात गावात. पाटील भरपूर आहे. सगळीकडे. होय होय. मग तुम्ही काय शाजीबाबू पाटील? नाही मग? गणपत आबाज नातू बाबासाहेब देशमुख कशासाठी तिसरी काय? पिढीपासून. कशासाठी एवढं पहिलं पण तीन पिढ्या एकाच त्यांनी काय कमीच केलं नाही आतापर्यंत. दिलंय काय सगळे दिले, भरपूर दिले ते. तरी? शेतीला पाणी दिले, बर. रस्ते दिले, घरी बर. जायला डांबरी झाल्या, सगळे दिले. ऊस जातोय माझा 1000 टन निवळ गणपतरावच्या आशीर्वादामुळे माझा भाजपने 1000. ताकद लावली, बापू आहेत, काही चालत नाही भाजपचं इथं तालुक्यात, काही चालत नाही. काय चालत नाही. म्हणाले लोक भाजपला निवडून द्यायला उत्सुक आहेत लोक. म्हणती तसं, पण ह्या तालुक्यात काय चालत नाही. सांगोल तालुक्यात काय चालत नाही. वनली बाबासाहेब कशासाठी देशमुख चालत नाही? चालत ना पहिल्यापासून. भाजपचं काय मग चांगलं आहे की तुम्ही बैल नाही चांगलं, काय चांगलं नाही. नगर परिषद असतील, नाही चांगलं. आमदार साधा नगरपालिका जसे असतील. आमदार किंवा महाराष्ट्रात झाले, भाजपचा आमदार सुद्धा नाही या तालुक्यात. आणि काय चांगलं राज्यात सत्ता आहे त्याचं. राज्यात आहे, वर आता सत्ता हे आहे काय करून लोक ती. म्हणाले विकास कामं करायची असेल तर तुम्हाला तळागाळापासून फार सत्ता केंद्रातल्या असेपर्यंत भाजप आहे. काय नाही तळागाळात त्यांचं काय नाही. सिटी लेवलला जरा भाजप आहे. बर. इकडे खेडेगावात इकडे काय नाही भाजप. कसा काय फरक पडेल काय? काय नाही. इथं वनलेवन बाबासाहेब देशमुख, दीपक आबा त्यांचं पॅनल 100% निवडून येणार. 100% निवडून. 100% निवडून. तीन पिढ्याचं इथलं लोकांचं संबंध आहेत शेका पक्षाशी असं ते सांगतायत. अजून काय नागरिक आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत. नमस्कार. नमस्कार. काय नाव? मारुती पाटील. पाटील साहेब काय करतात? आहे शेती करतो, डाळिंब बागा. डाळिंब आहे. किती एकर डाळिंब? 700 झाड आहे. 700 झाड आहेत. मोर रोगाचं काय चालू आहे इकडे? काय ते काय ना अभि नवीन रोप आहे. नवीन रोप आहेत. आता हे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक आहेत, माहित आहेत का तुम्हाला? उमेदवार उमेदवार आहे का आपला विक्रम पांढरे शेका पक्ष. विक्रम पांढरे. कसं आहे त्यांचं काम? आता ती नवीन उभा राहिले. बरं. काय विकास करतील असं वाटतंय का? नौके किरण पांढरे. बर. आणि अमृत पाटील पंचायत समिती. आता इथं भारतीय जनता पार्टी पण उतरलेली आहे मैदानात. अनेक उमेदवार पण आहेत त्यांच्याकडून. आम्ही पहिल्यापासून शेका पक्षात आहोत. पहिल्यापासून 3 पिढ्या झाल्या, 4 पिढ्या झाल्या. पण 4 शेका पिढ्याचं पक्षात तुम्ही सांगताय, 4 पिढ्याचा काही विकास वाटतो का तुम्हाला? सांगोल तालुका तर कायम दुष्काळातच आहे. विकास आहे. होय. काय आपलं नाव? शिवाजी गाडे. काका काय कसं आहे इकडं झेडपी पंचायत समितीचं वारं कसं व्हायला लागले? काय हाय बरं आहे. कुणाला बरं आहे? म्हाताऱ्याला सोडून आम्ही कुठे गेले नाही. कुठल्या म्हाताऱ्याला? गणपतराव. बर. अजून पण विश्वास आहे? हा अगदी वयात कशासाठी हो एवढं? काय एवढं आहे आपलं बरं. कडे बसणे व्यवस्थित आणले, कडे बसणे व्यवस्थित आणले आबासाहेब. बर. एकदम आनंदात. एकदम आनंद. एकदम आता आनंदात. इथून पुढे कसं करा? इथनं पुढे त्यांच्याकडेच. त्यांच्याकडे हा बाबासाहेब देशमुख आपला. बाबासाहेब देशमुख. एवढं प्रेम कशासाठी? काय कशासाठी म्हणजे ते तसा माणूस देव माणूस होता. बर. हा गणपतराव देशमुख देव माणूस होता. बर. हो. आपलं काय नाव? बाळासाहेब पाटील. पाटील साहेब. आता ही सगळी म्हणायला लागली शेकाप आबासाहेब, कसं आहे गावातलं वातावरण? कसं वाटतं? ज्या व्यक्तीनं तालुका स्वतःच्या मुलाप्रमाणे स्वतःच्या लेकराप्रमाणे सांभाळला. तालुक्याला प्यायचं पाणी नव्हतं, शेतीला पाणी नव्हतं. स्वतः साहेबांनी 40 वर्ष पाण्याचा संघर्ष 35-40 वर्ष केला. आणि त्या 40 वर्ष संघर्षानं तालुक्याला पाणी प्यायचं आणि शेतीचं मिळालं. प्यायचं पाणी चंद्रभागेचं आणि शेतीचं पाणी कृष्णेचं. त्या कृष्णा आणि चंद्रभागा संगम करायची धमक ज्या व्यक्तीत होती ती व्यक्ती म्हणजे आदरणीय आबासाहेब. त्यांचं आम्ही नाव घेऊ शकत नाही. आबासाहेब देशमुख. ज्या व्यक्तीनं दीनदलित किंवा शोषितांचा विचार केला त्यांचीच बाजू किंवा त्यांचाच विचार आम्ही खांद्यावर घेऊन आम्ही चाललोय. आमची चौथी पिढी आणि आमच्या नातवंडाची 5वी पिढी.
आता भाजपनं देखील झपाट्याने विकास करायला सुरुवात केली आहे. कुठलं भाजप काय भाजप हे बेकारचं दोघं पैसे वाटायचं आणि धंदा करायचं 2 नंबरचा धंदा करायचं आणि पैसे वाटायचं आणि मतं मागायची. सांगोल्यात काल इसका दिला की नगरपालिकेला जोहरा दिला त्यांना तिथं पैसे वाटणं आमदारावर दबाव आणणं कुणावर दबाव आणणं दीपक आबावर दबाव आणणं दीपक आबा विकासाचा साथीदार गणपतराव देशमुख आमच्या आबासाहेबांसंग दीपक आबांची साथ फार मोठी आबासाहेब आणि दीपक आबांनी तालुक्याचा विकास फार मोठा केला लोकांना ऐकतील वाटतंय का या साथीला? 100% लोक कुठेही जात नाहीत हा? आता पालकमंत्र्यांनी तुमच्या तालुक्यात भरपूर मोठी ताकद दिली असं म्हणतात. पालकमंत्री ताकद असू द्या आणि कुणाही ताकद असू द्या मतदारावर ताकद आमच्यावर पालकमंत्री ताकद नाही बरं. आमच्यावर ताकद आमच्या नेत्याची आदरणीय बाबासाहेब देशमुख आणि दीपक आबा भारतीय जनता पार्टीला ताकद दिली असं कार्यकर्त्यांनी. त्यांनी ताकद कुणाला दिली आम्हाला हे बघायचं नाही बरं. आमच्यावर ताकद कुणाची आहे बरं. आमची ताकद म्हणजे बरं. बाबासाहेब देशमुख आणि दीपक आबा या दोन नेत्याची ताकद म्हणजे आमचा तालुक्याचा आवाज बरं. आणि आबासाहेबानंतर हां. दीपक आबाने हं. काय आबासाहेब हयात असतानाच हं. काही जणांना चान्स दिला बरं. की तो ये पुढं बरं. ते आला पुढं आणि आबाच्या ताकदीवर पुढे येऊन बरं. आमदार झाले बरं आता ह्या ऐका घे हां, ऐका घे हां. आमदार झाले हां. आणि आमदार होऊन त्या आबांना म्हणतोय पिशवीत साप घेऊन फिरला त्या साप घेऊन फिरणार म्हणणारला एकच माझं उत्तर आहे तुला हे स्वप्न सुद्धा बघायला मिळत नव्हतं तो आत्महत्या दिवसा केली असतेस आणि त्या दीपक आबामुळे तू या माणसात आहेस आणि त्या दीपक आबाला म्हणतोय साप भाकरीत घेऊन फिरतोय ते लगा ही भाषा अयोग्य आहे तुम्ही आमदार आहे आम्ही तुमच्यावर एवढं बोलणं योग्य नाही पण दीपक आबा खरंच देव माणूस आहे. आता हे कोळा गटातलं कसं जिल्हा परिषद पंचायत काय नाही किरण भाऊ कसे पांढरे कशी टफ फाईट होईल म्हणते सगळे. नाही कोण म्हणलं टप बर. नॉट अन जोक किरण पांढरेचं लीड 4770 अमरावती पाटला 2700 2745 मताचं लीड आकडे आहेत तुमच्याकडे होय कुणाला द्यायचं मत ही बाबासाहेब देशमुख सांगतोय त्यालाच देणार आहे. का हो असं का कडपासूनच आहे आम्ही त्याच्या कडपच नाही म्हणून काय बरं वाटतंय का काय बरं आहे काय विकास करतील वाटतंय का विकास करतील काय केलंय का ह्याच्या अगोदर केले पाणी ती आणलं पाणी ते आणलंय हम्म. होय आम्ही आबासाहेब हा 75 वर्ष झालेत मला बर. आमच्या वडील 100 वर्षांनी गेलेत बर. तरी वडिलांनी बी कोणाला फुली दिली नाही बर. आबासाहेबाला सोडून बर. आणि आम्ही महागडल्या एक 30-35 वर्षा कालावधीत सांगोलला मोर्चा घेऊन गेलो होतो आमच्या गावाला तळ होयाच होतं बर. खाली शिववर बर. त्या वक्ताला आबासाहेबांनी सांगितलं होतं मी मिलू तरच तळ होईल बर. तळ होऊ देणार नाही बर. म्हणून आम्ही तो शब्द राखलाय बर. आणि बाबासाहेब देशमुख आता काय सांगल हा. ते त्याच्या नातवाचं आम्ही काम करणार बर. दुसरं काय करणार नाही बर. आणि दुसरी गोष्ट आबासाहेब होत हम्म. ते आम्ही आता कोण तर पैसे घेत असतेली चहा पित असतेली बर. आमचं वडील गाडी सुद्धा बसत नव्हतं एक स्व- मिनिट. एकनिष्ठी बर. आता आम्ही काय करणार तीच करणार का आमची लेकर काय करणार तीच करणार गद्दारी करणार नाही. गद्दारी कशी करणार बर. आता ही नातवंडा ती गद्दारी करणार का नाहीत करत बर. आम्ही कायम एकनिष्ठ. एकनिष्ठा आम्हाला कुणी आज पतूर हम्म. शेकापवाली बी विचारायला आली नाही बर. आणि दुसरा पक्षी बी विचारायला आला नाही का तर ही कुणीकडे जात नाही ही माणसं आपली आहेत बरं बरं आपली माणसं म्हणून साहेब, माझं एक मिनिट बोला की बोला ज्यांनी आबावर टीका केल्या बर. भर सभेत बर. नगरपालिका निवडून आली म्हणून बर. पिशवीत साप घेऊन हिंडलो बर. पिशवी आण गेल्या का तो साप जर तुझ्या संग नसता तर तुला गाडी होऊन चौकात मागावं लागला असतं बर. त्या आबावर बोलणं हम्म. दीपक आबा म्हणजे दैवतच आहे आमचं बर. त्या दीपक आबावर बोलणं हे आम्हाला उचित ठरलेलं नाही बर. आणि ह्या गोष्टीवर नाराज आहे तुम्ही ह्या नाही भयंकर वक्तव्य. ज्या दिवशी वक्तव्य केलं त्या दिवशी दीपक आबावर आम्ही नाराज भयंकर आहे कारण आबा जरी विरोधी पक्षातला असले हम्म. कारण एक देव माणूस आहे बर. आणि जिल्ह्यातून तालुक्यातून किंवा महाराष्ट्रात हम्म. दीपक आबाची जेवढी कोणवर ताकद आहे बर. तेवढी ह्या बोलणाराची ताकद कोणच्या नाही. ओके अजून काय नागरिक आहेत जिल्हा परिषद पंचायत समितीचं वारं कोणीकडे व्हायला लागले काय शकापचा आहे का हो
पहिल्यापासूनच आहे. अहो आता भाजप गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजप गेलं आणि तुम्ही शेकअप कुठं म्हणायला लागला? भाजप जुजारपुरात कुठं नाही, हा जुजारपुरात नाही, नाही का हो? पहिल्यापासूनच नाही. पहिल्यापासून नाही. कशासाठी निवडून द्यायचं शेकअपला? कायम आहे शेकापासून. कायम आहे म्हणून. होय, माझी आता 4थी पिढी आहे. चौथी पिढी आहे. शाजी बापूंनी पण बऱ्याचपैकी विकास केलाय. पालकमंत्र्यांनी इथं ताकद लावली आहे. पालकमंत्र्यांनी भाजपचं कोण नाही, नाही. शिवसेना एक आहे बा. आहे का? मग शिवसेना देईल टप फाईट. नाही, हा? त्यांचं आमचं नाही, ह्याला जाय. त्याला जाय. आपला कुणी केलाय विकास? आपला शेकापनं केलाय. शेकअपने केलाय. ह्या गावाला पाणी नव्हतं प्यायला. पहिलं पाणी हे स्वर्गीय आबासाहेबांनी ह्या गावाला, ह्या तालुक्याला पहिल्यांदा पाणी हे जीवन आहे. पाण्याची योजना ही आबासाहेबांच्या काळात आलेली आणि त्यांनी आका आयुष्य पाण्यासाठी घालवणार. म्हणून आता आपण हे डाळिंब, ऊस, हे बागा हे बघतोय आपण. आता बापूंनी पण कॅनलला शेवाळ चढूस तर पाणी सोडलं होतं. अहो त्या आयत्या पेटीवर रेगोट आणले हो. कॅनलच पाणी पहिलं कॅनल तयार केला झाला कधी? कधी त्या आयत्या पेटीवर परत बापून आमदार झाल्यावर हे केलं. पण आता प्रथम कसं कोळा गटात कसं होईल वाटतं? कशी फाईट होईल वाटतं? कोळा गटात काय आता किरण भाऊ आहेत. 70% किरण भाऊ चालते. 70%? हो. बर. अजून पंचायत समिती अमृत पाटील आहे का कोण? हो, नाव सांगा की. काय नाव? अजय पाटील. पाटील. गावातले पाटील आहेत का गावच पाटलांचा? गोडकाच मोठा आहे. बुडका मोठा आहे. हो. कसा आहे बुडक्याचं? कुणीकडे आहे वजन काय? पहिल्यापासून शेतकरी कामगार पक्ष आहे. एकनिष्ठ 5वी-6वी पिढी आहे ही. बर. जेव्हापासून आबासाहेबांनी इथं कार्य चालू केलं तेव्हापासून आमच्या पिढ्यानपिढ्या आता शेतकरी तुम्ही कामगार पक्ष तरुण हो. आहे. एवढी एकनिष्ठता कशासाठी म्हणून आहे? एकनिष्ठता म्हणजे तालुक्यातलं जे बिगर जातीपातीचं राजकारण आबासाहेबांनी केलं, सगळ्या सर्वसामान्य. समाजांना धरून राहिले. स्वतः स्वार्थ न साधता तालुक्याला वेगवेगळ्या तळागाळातल्या लोकांना नेतृत्वाची संधी दिली. त्यामुळं आणि बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्या स्वतःकडे न ठेवता तालुक्याचं आदर्श नेतृत्व म्हणून शैक्षणिक संस्था असू द्या, दूध संस्था असू द्या, त्या कार्यकर्त्यांना त्यांनी पहिल्यापासून देता आली. स्वतःकडे काय ठेवलं नाही. आणि दुसरा मुद्दा असा की आजपर्यंत जो दुष्काळाचा विषय होता तालुक्याचा, तो आबासाहेबांनी सोडवला. आता इथं आणि भाजप आहे, जुजारपूरला तर शिवसेना आहे. आबासाहेब होता तेव्हाच पाणी आलं. भाजप आहे, शिवसेना आहे. त्यांचं काय कसं वाटतंय काम? शेतकरी कामगार पक्ष भाजप हा नवीन पक्ष आहे. आता तरुण म्हणून इथं काय होणं अपेक्षित आहे उमेदवारांकडून? काय विकास होणं उमेदवाराकडून अपेक्षित आम्हाला आहे? सध्या माझं तशी विशिष्ट काय नाही, पण जे पाणी आता चालू आहे ते वेळोवेळी आलं तर एवढंच. आहे पाणी वेळेवर? हो, वेळेवर आलं ते बस आहे. झाला का नाही बाजार? आता करायला झाला की कसा आहे? स्वस्त आहे, महाग आहे? आता हा स्वस्त असायचा महाग हे असायचा जिल्हा परिषद पंचायत समितीचं कसं आहे काय? हाय आम्ही कडपासून म्हातारे मागे म्हाताऱ्याच्या मागे? हो. का हो? का म्हाताऱ्या मागे? आता त्याला पहिले दिले की गहू बिऊ आपलं गरिबीत सांभाळलेलं. बरं. आता ही म्हाताऱ्या मागे ठेवतेली वाटतंय का? आता जी केली पहिल्या केलेला फरक आहे. बरं. आता काय करायचं आम्हाला माहित आहे. पहिले आमची केली काय होती, मग आता कसं बदलायचं का? हाई आमचा हाही ठेका. हाई ठेका सोडायचा? हा, आमचा ठेका हाही आहे. बरं. माझं बाकी काय करते आम्हाला काय माहित आहे. काय आपलं गाव स्वतःपुरतं सांगायचं. सोमनाथ बाळासाहेब पाटील. पाटील साहेब, तरुण म्हणून इथं काय अपेक्षा आहेत तुमच्या उमेदवारांकडं किंवा एखाद्या पक्षाकडून? काय होणं इथं तुम्हाला अपेक्षित आहे? होणं म्हणजे आम्हाला तसं शेतकरी कामगार पक्षाने काय मागावास काय म्हणजे ठेवलंच नाही. आणि तसं म्हणजे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख आहेत, ते तरुणाला भरपूर सहकार्य करतात. आणि ते कोणतीही अडचण घेऊन गेले, तरुण वर्ग मित्र वगैरे कोण पण जाऊ द्या, लहान मुलगा जाऊ द्या, काही अडचण असेल काय असेल तर ते लगेच सॉल्व्ह करतात. लगेच सॉल्व्ह करतात जागेवर बसून. आजपर्यंत काही विकास कामं झाली असं तुम्हाला वाटतं? हो, भरपूर झाले त्यांच्या काळात विकास कामं. आमच्या गावात भरपूर झालीत कामं त्यांच्या काळात. गावचा बाजार आहे, लोकांची थोडी रहदारी आहे. नमस्कार. हो नको. नमस्कार. काय नाव? पवन गाडे, गाडे साहेब, काय करता? सरपंच आहे सध्या. हो, सरपंचच आहे काय तुम्ही? कसं आहे इथलं सरपंच साहेब वातावरण? म्हणजे कशाचं आता जिल्हा परिषद आली, पंचायत समिती आहे, तुम्हाला माहित नाही? वातावरण काय अजून तर काय प्रचार चालू झाला नाही. बरं. उमेदवार वगैरे काय अर्ज भरणे काय उमेदवार झाले ती फायनल. झालं तर कोण कोण आहे उमेदवार? काय शेतकरी कामगार पक्षाकडं किरण भाऊ पांढरे आहेत. बरं. आणि पंचायत समितीला
अमृत भाऊ कुणाच पारड जड होईल गावातनं लीड जाईल असं वाटतं? जुजारपुरात हा? ना शेतकरी कामगार पक्ष कशासाठी शेतकरी कामगार? कारण दीपक आबाजी आणि बाबासाहेब देशमुखचे युती झाले ना. बरं. त्यामुळं इथं दीपक आबाला मानणारा पण गट आहे ना. बरं. त्यामुळं दोघांच्या युतीमुळं पारड भारतीय जनता पार्टीनं पण जोर लावलेला लावलंय पण काय नाही ना गावात. काय नाही. आपलं काय ना नमस्कार. सचिन भजबळकर. काय करता? ड्रायव्हर आहे. कसं आहे इकडं जिल्हा परिषद पंचायत समिती? सगळी आता शेकअप म्हणायला लागली म्हणून नाही मनातलं सांगा. नाही मनात सांगतो शेकापचं काय लय वर्चस्व नाही आमच्या गावात. बरं. शेकाप म्हणजे आमच्या गावात एकदम खाल्ल्या पातळीला आहे. बरं. दीपक आबाला आपल्या शेतकरी कामगार पक्षाला मानणारा बराच वर्ग आहे. बरं. आणि त्यांनाच प्राधान्य आम्ही देतोय आणि आम्ही कट्टर शेकापची माणसं आहे. बरं. दीपक आबान आता हे दोन्ही एकी झाले त्यामुळे आनंद आहे आम्हाला. कोणाचा दबाव नाही दबाव कोणाचाही नाही. दबाव आहे मतदानाला स्वतःच मतदान हे आपण करायचं असते. कोणाच्या दबावापोटी जर गेलं ना मग काय मग घरातच बसलेलं बरं. भाजपबद्दल काय माहिती? भाजपचं काय नाही त्याचं काय नाही ती निवडून आता राज्यात आहे, केंद्रात आहे, नाही महानगरपालिका चालत आहे, नाही, नगर परिषद आहे. चालत नाही. गाव पातळीला कसं आहे दुष्काळ भागात या ज्या सांगोल तालुक्याला जी आतापत्र जे केलंय बरं. 55 वर्ष आबासाहेबांनी बी केलं त्या मागं बाबासाहेब देशमुखचं बी चांगलं वर्चस्व चालू आहे. कामाला ही जोर आहे. बरं. चालू आहे ती कामं विकास हे व्हायला चालू आहे. रोडची कामं बघताय तुम्ही बरीच कामं चालू आहेत. त्यात दीपक आबांचा मानणारा वर्ग बी इथं भरपूर आहे. बरं. त्याच्यामुळे दोन्हींची बी कामं व्यवस्थित चालू आहे आणि अशीच त्यांची एकी राहिली तर आनंदाची बातमी आहे. काय विषय नाही. आनंदाची बातमी. होय आनंदाची कसं tough fight होईल का कसं? नाही असून हे त्यांचं वर्चस्व त्यांचं ज्यादा आहे इथं. जात आहे. हा, कोण दोन्ही- निवडून येईल वाटतं? शेतकरी कामगार पक्षाची शिटीत नाही येते. बाकीच काय सांगू शकत नाही सांगोल तालुक्यातलं. बरं. पण इथं शेतकरी कामगार पक्षाची शीट जरूर येते कारण दीपक आबाचा बी सपोर्ट आहे म्हणल्यानंतर विषय काय नाही. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आल्यात. हो आले. लोकांचा कल जाणून घ्यायला आम्ही तुमच्या गावात आलो. बरं बोला. कसं आहे कुणाकडे कल आहे लोकांचा काय वाटतं तुम्हाला? पांढरे साहेब आहे ती. पांढरे साहेब. हा. आणि भारतीय जनता पार्टी आहे, शिवसेना आहे, बापूसाहेब आबासाहेब आहे, नाही आमचं ती पांढऱ्यांनाच आहे आम्ही. पांढरे शेकाप. आणि भाजपचं काय? भाजपचं नाही. काहीच नाही. काय नाही. कशासाठी काय नाही म्हणताय? अहो त्यांची कामं करते त्यांनी आमची म्हणून आम्ही आहे त्यांच्याकडे. काय आहे तुमची कामं म्हणजे असे झालेले आहेत वाटतंय की हा विकास झालाय, हा विकास अजून अपेक्षित आहे, विकास पाण्याचा केस झालाय. पाणी आलंय. पाणी आलं. आबासाहेबांनी आणलं. बरं. बापूंनी पण पाणी आणलं होतं, बापूंच्या पण काळात पाणी होतं. अहो कोण काय बोलते त्याला काय दवा. कोण काही बी बोलते. होय. तरुण म्हणून इथं काय होणं अपेक्षित आहे आणि उमेदवारांकडून काय पुढच्या भविष्यासाठी अपेक्षा करताय? उमेदवार चांगला आहे दोन्ही. पुढील भविष्यात काम चांगलं करतील. आणि भारतीय जनता पार्टी देखील आहे. शहाजीबापू पाटील त्यांचे कामं नाही देत. नाही आमदार होते बापूसाहेब. नाही तेव्हा कामं नाही झाली. आता बाबासाहेब आमदार झाल्यापासून इथे रस्त्याची बरीच कामं चालू आहेत 2-4 ठिकाणी. परत आमच्या इकडे जाणारा रस्ता कितीच लीड मिळेल वाटतं तुमच्या गावात? गावातून लीड मिळेल की 200 मतांनी. 200 मतांनी. आता म्हणताय तुम्ही वन वे आहे एवढं मोठं काम आहे तरी पण 200 मत. होय. 200 मतांनी.